हाय हॅलो नमस्कार, मी गिरिजा प्रभू म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी नित्या. आणि तुमच्या रिक्वेस्ट खातर आज मी माझं स्किन केअर रुटीन सांगणार आहे. ऑफकोर्स त्याच्या आधी मी एक सांगते की माझ्या स्किन टोनप्रमाणे आणि मला ज्या गोष्टी सूट करतात त्याचा मला चांगला एक्सपिरियन्स आला ते मी फॉलो करते. ते तुम्हाला सूट होईल नाही होईल अर्थात मी कोणी तज्ज्ञ नाही आहे त्याच्याबद्दल सांगायला. सो माझं रुटीन सुरू होतं रात्रीपासनं. मी एक रात्री क्रीम अप्लाय करते, जी क्रीम माझी आई बनवून मला देते आणि तीच लावते कारण मी खूप आळस करते. सो मी सकाळी उठल्यानंतर ती पहिली क्लीन करते, फेस वॉश करून घेते आणि मग आंघोळ आणि सगळं. आणि निघताना मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावते, पण मी स्टोल बांधून निघते कारण आता गरमी खूपच वाढली आणि मी कारने नाही ट्रॅव्हल करत. मी कधी मेट्रोनी करते, कधी रिक्षाने करते. सो मी स्टोल बांधून निघते जेणेकरून आपण सनस्क्रीन जरी लावलं तरी ते अजून उन्हाचे रेज येऊ नयेत म्हणून. आणि इथे आल्यानंतर मी फेस वॉश करून मी परत मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, प्रायमर हे सगळं अप्लाय करते. आणि जेव्हा पॅकअप होतं मी ही काळजी घेते की माझ्याकडनं कितीही वेळ जाऊ देत मेकअप पूर्ण निघेल. सो मी अर्थात ते आपण डेली 13 साडेतेरा तास शूट करतो, त्यामुळे मेकअपचा लेअर खूप वाढतो. त्यामुळे आपण कितीही क्लीन केलं तरी ते राहतंच थोडंफार. पण प्रयत्न करा की तुम्ही जर मेकअप करताय तर तो पूर्ण निघेल मेकअप. आणि तुम्हाला ते प्रोडक्ट्स जे सूट होतील त्याप्रमाणे तुम्ही ते मेकअप रिमूव्ह करण्यासाठी यूज करू शकता. मी सेटॅफिल यूज करते, कधी बेबी ऑइल यूज करते, कधी चार्मिस यूज करते. त्याच्यानंतर मी घरी गेल्यानंतर परत फेस वॉश करते प्रॉपर. आणि त्याच्यानंतर मी जे म्हणाले होते की मी रात्री जी क्रीम लावते ती क्रीम माझी आई बनवते. ती म्हणजे कोरफड असते ती, विटॅमिन ई ची गोळी जी कॅप्सूल असते ती, असं सगळं ती अजून एक काहीतरी मिक्स करते त्याच्यात आणि ती ते फ्रीजमध्ये ठेवून देते. सो मी आल्यानंतर मग झोपताना मला ती लावते, थोडा मसाज करते आणि मग मी ती नेक्स्ट डे सकाळी मग वॉश करते. सो असं एक माझं रुटीन आहे. आणि मी फॉलो करते म्हणजे असं मी प्रयत्न करते की मी खूप पाणी पिईन आणि इतर वेळेला जेवढं शूट नसताना मी जितपत मेकअप कमी करता येईल, कमी म्हणजे नच करणे हे मी प्रेफर करते. कारण ऑलरेडी खूप मेकअप आम्ही करत असतो आणि स्किनला एक फ्री एअर मिळत नाही. एक स्किन आमची कंटिन्युअसली एका लेअरवर लेअर असतो आमच्या स्किनवरती. त्यामुळे जेव्हा शूट नसतं तेव्हा मी त्याला असं हलकं म्हणजे ओपन आणि काही न अप्लाय करणं प्रेफर करते. सो हे आहे. आणि ऑफकोर्स मी जेव्हा मग मेकअप करते तेव्हा तो नीट निघेल, पूर्ण निघेल ह्याची काळजी घेते. ऑफकोर्स माझंच असं नाही, मी म्हणेन म्हणजे तुम्ही पण रिलेट कराल की प्रत्येक मुलीची आई यूट्यूबवरनं बघून काय काढते, मग ते बनवते घरी आणि अप्लाय करते. ऑफकोर्स बेसन तर आहेच, टमॅटोसुद्धा आहे, पण हे खरंच इफेक्ट होतो याचा. टॅनिंगसाठी होतो आणि हे मी म्हणजे करते कधी कधी. आता कधी वेळ नाही मिळत तेवढ्या सगळ्या गोष्टी करायला. आधी मिळत होता बट आता मला परत करावं लागणार कारण आता आमचं आउटडोअर शूट आहे. सो टॅन झाली आहे थोडी, त्यामुळे टमॅटोला बेसनमध्ये टाकून मग ते चोळायचं. लिंबू असतो, लिंबू चोळणं, तर ह्यांनी खरंच फरक पडतो आणि मी सुद्धा करते. तर ऑफकोर्स ते तुम्हाला सूट होईल नाही होईल बट तुम्ही एकदा ट्राय करून किंवा डर्मॅटोलॉजिस्टना कन्सल्ट करून तुम्ही ते करू शकता. समरमध्ये फॉलो करणारी टीप मी आत्ता म्हणजे स्किन वॉटर तर ऑफकोर्स घेतलंच पाहिजे, पाणी प्यायलंच पाहिजे. पण मी एक छोटीशी बॉटल कॅरी करते ज्याच्यामध्ये कोकम सरबत असतं किंवा लिंबू सरबत असतं आणि त्याच्यामध्ये सब्जा असतो. तर सब्जा एनिवेज वेट लॉससाठी चांगलं असतं आणि एका वेगळ्या माध्यमातून आपल्या पोटात लिक्विड जातं. त्यामुळे आपल्याला काही जणांना पाणी प्यायला नाही आवडत, कंटाळा येतो, जो मलाही यायचा. पण आता हळूहळू मला स्वतःला मी सांगते की पाणी जास्त प्यायलं पाहिजे आणि आउटडोअर असेल तर प्यायलंच पाहिजे, आपण ट्रॅव्हल जरी करत असलो तरी. त्यामुळे ते, आणि जर कंटाळा आला तर तुम्ही अशा फॉर्मॅटमधनं पण पाण्याचा इंटेक वाढवू शकता. आणि मी सांगितलं तसं सब्जा किंवा लिंबू पाणी हे पण कधीही बेटरच असतं. त्यामुळे ते तुम्ही समर सीझनमध्ये फॉलो करू शकता. तर माझं हे स्किन केअर रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा. थँक्यू.